आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। वेळेमध्ये आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळच येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा। तर आयोगाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप होत असल्यानं सदस्य चंद्रलाल मेश्राम हे सध्या नाराज। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावरती दडपण नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजितदादा अपयशी, अमोल कोल्हे यांचं टीकास्त्र। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात। 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून सुरू। मणिपूर ते मुंबई अशी काँग्रेसची भारत न्याय यात्रा 14 राज्यातल्या 85 जिल्ह्यांमधून यात्रा जाणार। काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये उद्या महारॅली। 600 आसन व्यवस्थेचं भव्य व्यासपीठ। महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। राजन साळवींच्या पाठोपाठ त्यांचं कुटुंब एनसीबीच्या रडारवर। आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश, मात्र कुटुंबियांनी 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला। राम मंदिरासाठी सुरुवातीपासून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांचं वक्तव्य। मंदिरासाठी 500 वर्षांचा वेळ लागणं ही शर्मेची बाब असल्याचं परखड मत। अयोध्येमधल्या राम मंदिराचे आतले फोटो समोर। राम मंदिरामधील मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो माझावर। मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी। गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा आणि तो महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात घेण्याची केली मागणी। लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीनं 12 जागा द्याव्यात। कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रेखा ठाकूर यांची मागणी। युती संदर्भात 2 आठवड्यांमध्ये निर्णय घेण्याची केली मागणी। महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईमध्ये नजरकैदेत ठेवल्याची माहिती। आरोपी चंद्राकरला लवकरच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता। काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल, फारुख अब्दुल्ला यांचं विधान। तर काश्मीर संदर्भात पाकिस्तानशी तुम्ही चर्चा का करत नाहीत, अब्दुल्ला यांचा मोदींना सवाल। भारतामध्ये प्रवास करणाऱ्या इस्रायली नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाच्या बाहेर झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला संशय। ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधामध्ये कुस्तीपटू आक्रमक। विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करणार। आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात। 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव। संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचंही आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।